नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। रुग्णसेवा हीच खरी ईशसेवा असते या वाक्याची प्रचिती अमरावतीमध्ये नुकतीच आली। स्थानिक जयस्तंभ चौक येथील बालाजी मंदिराच्या बाजूला मागील काही दिवसांपासून एक व्यक्ती बिना अन्न पाण्याविना आजारी अवस्थेमध्ये पडून होती। त्या व्यक्तीची तब्येत ही थोडीशी सिरियस वाटत होती। त्या इस्माला चालता सुद्धा येत नव्हते। प्रभाग क्रमांक 13 चे दमदार नगरसेवक अजय पाटील सारस्कर यांच्याशी दूरध्वनीवरून कुणीतरी संपर्क करून घडलेला प्रकार त्यांना सांगितला आणि अवघ्या 1 तासाच्या आतमध्ये त्यांनी लगेच त्या व्यक्तीला स्वतः उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले। अगदी 1 तासाच्या आतमध्ये अजय सारस्कर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला दूरध्वनीवरून ही माहिती दिली व तात्काळ रुग्णवाहिका त्या ठिकाणी दाखल झाली। अत्यंत महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी जयस्तंभ चौक येथील बालाजी मंदिरात या परिसरात एक आजारी व्यक्ती बरेच दिवसापासून पडलेला आहे असं मला कळलं। तेथील नागरिक वरुण सराफ व गौरव पाटील यांनी मला फोन केला की इथे बरेच दिवसापासून एक आजारी व्यक्ती पडलेला आहे, गंभीर प्रकारचे आजार। तर मी तिथे पोचलो असता तिथं बघितलं तर तो खरंच एक गंभीर आजाराने ग्रस्त होता। मी त्याला बघितलं व लगेच 108 ॲम्ब्युलन्सला फोन लावून तिथे बोलवलं व सर्वांच्या मदतीनं त्याला आपण तिथं ॲम्ब्युलन्समध्ये टाकून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ॲडमिट केलं व त्याच्यावर उपचार सुरू केले। हा सगळा प्रकार घडत असताना तेथे उपस्थित सगळ्यांनी अजय सारस्कर यांच्या कार्याची प्रशंसा केली। यावेळी अजय सारस्कर यांच्यासोबत वरुण सराफ, धनीराम कलोसे, गौरव पाटील, रफिक भाई, तुषार चव्हाण इत्यादी तरुण उपस्थित होते। यावेळी अजय सारस्कर यांच्या या कार्याचे कौतुक सुद्धा अनेकांनी केले। VCN न्यूज ब्युरो, अमरावती।